नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 17 जानेवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र मूळ आहे. योग व्याघात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो शकू आहे. आजच्या दिवसाचा जो कुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:10 ते 8:31 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:12 ते 1 वाजेपर्यंतचा असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:53 ते 11:15 आणि यमगंड काळ दुपारी 1:58 ते 3:20 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र गुरुबरोबर प्रतियोग करेल. याचप्रमाणे रवी हर्षलबरोबर त्रिकोणयोग करेल. शनीबरोबर लाभयोग करेल. शुक्र आणि नेपच्यूनचा लाभयोग सुद्धा आज होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दशमातील रवी आणि द्वितीयातील हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करतील. व्ययातील शनीबरोबर हा रवी लाभयोग करेल. दशमातील शुक्राबरोबर व्ययातील नेपच्यून लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडं फिरणं जास्त होईल. कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर असेल त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामांना चालना मिळणार आहे. काही उत्तम अशा संकल्पना किंवा युक्ती सुचतील की ज्यामुळे करिअरच्या संदर्भातली अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. अचानक मदत मिळणं, कामं सहजपणे पूर्ण होणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. याचप्रमाणे येणाऱ्या कालावधीमध्ये करिअरच्या संदर्भातली जी प्रश्नचिन्ह तुमच्या समोर उभी राहिली होती ती सुद्धा मार्गी लागतील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. त्यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. भाग्यातील वर्दी आणि लाभातील शनी हे परस्पर लाभयोग करतील. तुमच्याच राशीतील हा शल हा या रवीबरोबर त्रिकोणयोग करेल. भाग्यातील शुक्र आणि लाभातील नेपच्यून हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. प्रलोभनाच्या मागे लागू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. मात्र येणारे 2 ते 3 दिवस हे तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी लाभदायी होणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागतील. एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये दिसून येईल. कामाचा ओरख सुद्धा दांडगा राहील. महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागू शकतील. नवीन कामाची सुरुवात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू शकता. याचप्रमाणे अनपेक्षितपणे काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकते.
येणार 2 ते 3 दिवस हे तुमच्याकरता भाग्यशाली असेच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील रवी आणि व्ययातील हर्षण हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. दशमातील शनीबरोबर हा रवी लाभयोग करेल. अष्टमातील शुक्र आणि दशमातील नेपच्यून हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे रस्सीखेच दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकते. काही कामं सुद्धा तुमची मार्गी लागू शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. सप्तमातील रवी आणि लाभातील हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करतील. भाग्यातील शनीबरोबर हा रवी लाभयोग करेल. सप्तमातील शुक्र आणि भाग्यातील नेपच्यून हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं किंवा निर्णय घेऊ नका. अंदाज चुकू शकतील. थोडासा तणाव हा मनावर जाणवू शकेल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. काही चांगले इंट्युशन सुद्धा येणाऱ्या आहेतच. येणारे 2 ते 3 दिवस हे तुमच्यासाठी अनपेक्षित लाभाकरता उत्तम असणार आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर चांगला वेळ सुद्धा व्यतीत करू शकाल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातील रवी हा दशमातील हर्षल बरोबर त्रिकोणयोग करेल आणि अष्टमातील शनीबरोबर लाभयोग करेल. षष्ठातील शुक्र हा अष्टमातील नेपच्यून बरोबर लाभयोग करणार आहे. आज तुमचा मूड अतिशय उत्तम दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर आहे त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुमची अचानकपणे मार्गी लागू शकतील. नोकरी धंद्याच्या संदर्भामध्ये सुद्धा काही महत्त्वपूर्ण शुभफलदायी घटना अनुभवास येतील. अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 4थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. पंचमातील रवी हा भाग्यातील हर्षल बरोबर त्रिकोणयोग करेल. पंचमातील रवी हा सप्तमातील शनीबरोबर लाभयोग करेल आणि पंचमातील शुक्र हा सुद्धा सप्तमातील नेपच्यून बरोबर लाभयोग करणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. येणारे 2 ते 3 दिवस हे अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहेत. अडकलेली कामं मार्गी लागू शकतील. महत्त्वपूर्ण कामं पूर्ण होतील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. काही चांगले उत्तम अनपेक्षित लाभ मिळू शकतील.
रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा अतिशय उत्तम अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला निश्चित येतील. येणारा कालावधीच मुळात तुमच्यासाठी भाग्यशाली असणार आहे. त्यामुळे मनातील इच्छा आकांक्षा पूर्तीचा असा कालावधी तुमच्याकरता सुरू होणार आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. चतुर्थातील रवी आणि अष्टमातील हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. षष्ठातील शनीबरोबर हा रवी लाभयोग करेल. चतुर्थातील शुक्र आणि षष्ठातील नेपच्यून हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहे. आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा आणि थोडासा बिझी असणार आहे. ट्रॅव्हलिंग वगैरे होऊ शकेल. महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही हाती घेऊ शकाल. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात निश्चित पूर्ण होताना दिसतील. घरातील व्यक्तींबरोबर चांगला वेळ तुम्ही व्यतीत करू शकाल. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संपवतो. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तृतीयातील रवी हा सप्तमातील हर्षलबरोबर त्रिकोणयोग करेल आणि पंचमातील शनीबरोबर लाभयोग करेल. तृतीयातील शुक्र हा पंचमातील नेपच्यून बरोबर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी लाभ मिळू शकतील, मात्र खर्च सुद्धा होऊ शकतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. येणारे 2 ते 3 दिवस हे अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. तुमचा मूड जबरदस्त दिसून येईल. कॉन्फिडन्स सुद्धा खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा उरत दांडगा राहील. अडकलेली कामं निश्चितपणे हाती घेऊ शकता. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भातली नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकता. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. ज्या व्यक्ती सामाजिक जीवनाशी निगडीत आहे त्याच्याकरता उत्तम अशा प्रकारचा कालावधी येणाऱ्या 2 ते 3 दिवसात असणार आहे. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुद्धा सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. द्वितीयातील रवी हा षष्ठातील हर्षलबरोबर त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील शनीबरोबर लाभयोग करेल. द्वितीयातील शुक्र हा चतुर्थातील नेपच्यूनबरोबर लाभयोग करणार आहे. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या शाब्दिक चकमकी उडू शकते, त्याकडे लक्ष द्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. याचप्रमाणे काही चांगल्या गुंतवणूक सुद्धा होऊ शकते. पैसे कमवण्याचे नवीन नवीन मार्ग तुमच्या समोर येऊ शकते की जे शुभफलदायी असते. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल.
तुमच्याच राशीतील रवीबरोबर पंचमातील हर्षल त्रिकोणयोग करेल. तृतीयातील रवी लाभयोग करेल. तुमच्याच राशीतील शुक्र हा तृतीयातील नेपच्यूनबरोबर लाभयोग करणार आहे. आजचा दिवस घाई गडबडीचा राहील, मात्र कामामध्ये अडथळे आल्यामुळे थोडंसं मन विषण्ण होईल किंवा अस्वस्थ राहील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी असणार आहे. तुमच्या कामाचा उरक जबरदस्त दिसून येईल, दाणगा राहील. कामं तुमची पटापट पूर्ण होताना दिसतील. गेल्या काही महिन्यांमध्ये जे मळब मनावर आलेलं होतं ते आता हळूहळू दूर सरणार आहे. तुमचे अंदाज बरोबर ठरणार आहेत. त्याची सुरुवात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला दिसू लागेल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारची राहील. भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. व्ययातील रवी हा चतुर्थातील हर्षलबरोबर त्रिकोणयोग करेल. द्वितीयातील शनीबरोबर लाभयोग करेल. व्ययातील शुक्र हा द्वितीयातील नेपच्यूनबरोबर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च होऊ शकते, मात्र काही लाभसुद्धा मिळतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे बऱ्याच प्रमाणात वाढेल. भावनेच्या आहारी जाऊन किंवा फक्त आणि फक्त रिस्कच्या नावाखाली कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. हा जो स्ट्रेस आहे, हा जो तणाव आहे, त्याची सुरुवात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला जाणवू शकेल. त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. लाभातील रवी हा चतुर्थात तृतीयातील हर्षलबरोबर त्रिकोणयोग करेल. तुमच्याच राशीतील शनीबरोबर लाभयोग करेल. लाभातील शुक्र हा तुमच्याच राशीतील नेपच्यूनबरोबर लाभयोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. मात्र तुमचा मूड अतिशय चांगल्या प्रकारचा आणि एनर्जीसुद्धा खूप उत्तम दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अनपेक्षित लाभ मिळू शकतील. आर्थिक तुमची गणितं बरोबर येऊ शकतील. मित्रपरिवाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागू शकतील. नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकता. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. एकंदरीत येणारा कालावधी हा तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 17 जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.